नमस्कार मित्रांनो, आज आपण एका बैलजोडीची सत्य घटना ऐकणार आहोत. हा प्रसंग आपल्यासाठी लिहून पाठवला आहे मुगगाव, तालुका पाटोदा, जिल्हा बीड येथून दीपक गोरखगाडे यांनी. मित्रांनो, आजचा हा प्रसंग तुम्हाला कसा वाटतोय ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमच्याकडे असे काही प्रसंग असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही ते लिहून पाठवा. आपण तुमचे अनुभव रसिकांपर्यंत नक्की पोहोचू. मित्रांनो, हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर आपला चॅनेल नक्की सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर मग ऐकूया इंजाण्या बैलाची चतुरपणाची गोष्ट. गोरख तात्या आणि दत्तू अण्णा दोघेही चुलत भाऊ, एकाच शिवारात राहणारे. बांधाला बांध असावा तशा त्यांच्या जमिनी शेजारी शेजारी. दोघेही कष्टाळू शेतकरी. दिवसभर शेतात राबावे आणि रात्री हरिनाम घेत सुखाची झोप घ्यावी असा त्यांचा दिनक्रम. मेरेला मेर असून सुद्धा दोघांमध्ये कधी भांडण तंटा झाला नाही, वादविवाद झाला नाही. एकाचे चुकले तर दुसरा लगेच समजावून घेई, त्यामुळे वादाचा प्रसंग यायचाच नाही. असे शेतकरी आणि असे चुलत भाऊ हल्लीच्या युगात सापडणे कठीण. पण गोरख तात्या आणि दत्तू अण्णा मात्र त्याला अपवाद होते. शेतीच्या कामासाठी आणि राखणीसाठी दोघेही चुलत भाऊ शेतामध्ये पडाळ बांधून राहत होते. सोबत त्यांची गाई गुरे, बैलांच्या जोड्याही रानात राहायच्या. गोरख तात्याकडे इंजाण्या आणि पैंजाण्या नावाची खिलारी बैलजोड होती, तर दत्तू अण्णाकडे लव्हाळ्या आणि पन्हाळ्या नावाची बैलजोड होती. दोघांच्याही बैलजोड्या दमदार होत्या, दणकट होत्या, कामाला तर अगदी वाघ होत्या. दत्तू अण्णांची बैलांची दावण आणि गोरख तात्यांची बैलांची दावण शेजारी शेजारीच होती. दत्तू अण्णाचे बैल गोरख तात्याच्या बैलांपेक्षा जरा दणकट होते, उंचीने आणि बांध्याने मोठे होते. त्यांच्यामधला फरक दावणीला बांधल्यावर लगेच कळायचा. त्यातल्या त्यात दत्तू अण्णाचा लव्हाळ्या बैल गोरख तात्याच्या इंजाण्या बैलापेक्षा फारच दांडगा आणि भलताच मारकुटा होता. इंजाण्या आणि लव्हाळ्या बैलाचे एकमेकाशी पटत नव्हते. त्यांच्या मालकामध्ये कधीही भांडण होत नसले तरी त्यांच्या बैलांमध्ये मात्र उभा दावा पडला होता. ते एकमेकांशी झुंजायची एकही संधी सोडत नव्हते. एके दिवशी बैलांना दावणीला बांधून गोरख तात्या आणि दत्तू अण्णा गावामध्ये गेले होते. घरात कुणीही नव्हते. दावणीला बांधलेल्या बैलांशिवाय तिथे कोणी सुद्धा नव्हते. आजूबाजूला कुणीच नाही हे बघून लव्हाळ्या बैलाला जरा जोर चढला. तो पायाने जमीन उकरू लागला, डिरक्या फोडू लागला, शिंगाने माती उकरू लागला. त्याचा तो अवतार बघून शेजारच्या दावणीला असलेले इंजाण्या आणि पैंजण्या बैल हादरून गेले. इंजाण्या तर उभ्या उभ्या थरथर कापू लागला. लव्हाळ्या बैल सुद्धा इंजाण्याकडे बघून दाव्याला हिसके मारत होता. बघता बघता लव्हाळ्याच्या ताकदीपुढे डांबाने दम तोडला. लव्हाळ्याच्या एका हिसक्यासरशी डांब उपटून वर आला. आता लव्हाळ्या बैल मोकळा झाला होता. तो त्वेषाने इंजाण्याकडे बघत होता. आता काहीही घडू शकत होते. बांधलेल्या इंजाण्याला लव्हाळ्या नक्कीच मारणार असे वाटत होते. पण इंजाण्या बैल हुशार होता. त्याने प्रसंगाचे गांभीर्य ओळखले आणि अंगातील सर्व ताकदीनिशी दावे बांधलेला डांब काडकन मोडला आणि स्वतःला मोकळे करून घेतले. लव्हाळ्याच्या ताकदीपुढे आपला निभाव लागणार नाही. तो आपल्याला लोळवून लोळवून मारील हे ओळखून दाव्यातून सुटलेल्या इंजाण्याने गोठ्याच्या मागे पळ काढला. इंजाण्या बैल पळून गेलेला बघून चिडलेला लव्हाळ्या बैल झेप घेतच त्याच्या मागे धावत सुटला. पुढे इंजाण्या आणि मागे लव्हाळ्या असा पाठलाग सुरू झाला. गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरून दोन्ही बैल जीव खाऊन धावत होते. इंजाण्या लव्हाळ्यापासून बचाव करण्यासाठी पळत होता, तर लव्हाळ्या त्याला मारण्यासाठी त्याच्या मागे धावत होता. बराच वेळ झाला त्यांचा पाठलाग सुरूच होता. इंजाण्या बैल पळून पळून थकला होता. लव्हाळ्या कधीही त्याच्या जवळ पोहोचून त्याच्यावर हल्ला करू शकत होता. इंजाण्याला काय करावे ते सुचेना. लव्हाळ्यापासून वाचण्याचा मार्ग त्याला दिसेना. एवढ्यात रस्त्याच्या कडेला असलेले एक पाण्याचे तळे इंजाण्या बैलाने पाहिले आणि तो तडक त्या तळ्याकडे धावत सुटला. पाण्याने भरलेल्या खोल तळ्यात इंजाण्याने झेप घेतली आणि तो आत जाऊन उभा राहिला. इंजाण्याचा पाठलाग करणारा लव्हाळ्या पाण्याने भरलेले तळे पाहून जागेवरच थबकला. तळ्याच्या आत उतरायचे त्याचे धाडसच होईना. तो इंजाण्याकडे रागाने बघत डिरक्या फोडत तळ्याच्या भोवताली गोल गोल फिरत राहिला.
हुशार इंजाण्या प्रसंगावधान राखत पाण्यात शिरल्याने लवाळ्यापासून वाचला होता. लवाळ्याला पाण्याची भीती वाटते हे त्याला माहीत असल्याने इंजाण्या मुद्दाम खोल पाण्यात जाऊन उभा राहिला होता आणि लवाळ्या अस्वस्थपणे तळ्याच्या भोवती फेऱ्या मारत होता. एवढ्यात गोरख तात्या आणि दत्तू अण्णा गावातून परतले. रस्त्यात त्यांना लवाळ्या आणि इंजाण्याचे ते दृश्य दिसले. तसे दोघेही आपापल्या बैलांकडे धावत सुटले. दत्तू अण्णाने लवाळ्याला पकडताच इंजाण्या तळ्याबाहेर आला आणि आपल्या मालकाशेजारी येऊन उभा राहिला. इंजाण्याच्या प्रसंगावधानामुळे त्याची लवाळ्यापासून सुटका झाली होती. जर इंजाण्याने तळ्यात शिरण्याचा निर्णय घेतला नसता तर काय झाले असते? मित्रांनो, तुम्हीच विचार करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा.